जगाच्या कल्याणासाठी मनुष्यानं शाश्वत जीवनशैली पुढे घेऊन जाणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे यांनी केलं। शिवाजी विद्यापीठात ई-कचरा व्यवस्थापन आणि शाश्वतता या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते। वाढता ई-कचरा, प्लास्टिकचा वापर आणि पर्यावरणीय धोके याबाबत यावेळी गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली। शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक समावेशन अभ्यास केंद्र आणि इलेक्ट्रॉनिक्स अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमानं ई-कचरा व्यवस्थापन आणि शाश्वतता या विषयावर विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं। विद्यापीठाच्या गणित अधिविभाग सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी बोलताना सिद्धार्थ शिंदे यांनी मोबाईल, संगणक, लॅपटॉप, चार्जर आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीमधून निर्माण होणाऱ्या ई-कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणं हे मोठं आव्हान असल्याचं सांगितलं। ई-कचऱ्यातील घातक रसायनांमुळे भूजल आणि मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली। कमी गॅजेट्सचा वापर, वस्तूंचा पुनर्वापर आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करण्याचं आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केलं। भविष्यातील ऊर्जा गरजांसाठी हायड्रोजन इंधन प्रकल्प आणि त्या संदर्भातील संशोधनावर विद्यापीठानं भर द्यावा असंही ते म्हणाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे उपस्थित होते। त्यांनी ई-कचऱ्याच्या वाढत्या प्रमाणावर भाष्य करताना 2030 पर्यंत जगात ई-कचरा 80 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याचं सांगितलं। इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या निर्मितीत मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संसाधनं आणि रसायनांचा वापर होत असल्यानं समाजात जनजागृती होणं अत्यंत आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं। कार्यक्रमाला शिक्षक, संशोधक, विद्यार्थी आणि विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।